राहुल गांधींनी मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांचं पितळच उघडं पाडलं। त्याचं झालं असं की मोदींनी काल हैदराबादच्या सभेमधून देशातील जनतेला सांगितलं, भारतावर खूप मोठं संकट आहे, पेट्रोल डिझेल महाग होणार आहे, जपून वापरा, कुठेही प्रवास करू नका, घरात बसून काम करा, सोनं खरेदी करू नका, कुठेही फिरायला जाऊ नका। मोदींच्या याच भाषणाला समर्थन म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांनीही तेच सांगितलं। पण यानंतर राहुल गांधींनी जे सत्य सांगितलं ते ऐकून देश हादरलाय। मोदी महागाईबद्दल जे काय सांगतायत ते का सांगतायत आणि त्याच्या पाठीमागे उद्देश काय आहे, नेमकं राहुल गांधींनी काय सांगितलंय, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून पाहू। काल मोदींनी हैदराबादच्या सभेमधून एक भाषण केलं। त्या भाषणामधून त्यांनी लोकांच्या जीवनशैलीबद्दल बोलायला सुरुवात केली। सर्वसामान्य जनतेने पेट्रोल डिझेल कमी वापरा, बाहेर जाणं टाळा, वर्क फ्रॉम होम करा, खाद्यतेल कमी वापरा। जेव्हा देशाचा एक पंतप्रधान अशा प्रकारची भाषा करतो तेव्हा सामान्य माणूसही घाबरतो। मोदी म्हणाले, जागतिक परिस्थिती गंभीर आहे, मध्य पूर्वेमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, तेल पुरवठ्यावरती ताण पडलाय, डॉलर महाग झालाय, भारताचा आयात खर्च वाढलाय, त्यामुळे सर्वांनी काटकसर करावी। आता इथे सामान्य माणूस विचार करतो, जर परिस्थिती इतकी गंभीर होती तर सरकार इतके दिवस शांत का बसलं? कारण की गेल्या 2 महिन्यापासूनच मध्य पूर्वेमधील तणाव सुरू आहे। यामुळे मोदींनी सांगितलं, देशाला सर्वांनी काटकसर करावी। पण निवडणुकीच्या वेळेस मोदींनी किती मोठ्या सभा घेतल्या, किती मोठ्या प्रमाणामध्ये रोड शो घेतले, मोठ्या प्रमाणामध्ये हेलिकॉप्टर गाड्यांचा वापर झाला। राहुल गांधींनी स्पष्ट शब्दात सांगितलं, हे सरकार जनतेची दिशाभूल करत आहे। जाणून बुजून लोकांना खोटं सांगितलं जातं आणि त्यानंतर त्यांच्याकडून जास्त दुपटीने पैसे वसूल केले जातात। राहुल गांधी म्हणाले, जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा मोदींना देशावरती आलेलं संकट दिसलं नाही का? निवडणुका संपल्या आणि अचानक देशभक्तीच्या नावावरती लोकांना त्याग करायला सांगतायत। राहुल गांधींनी इथूनच मोदींच्या भाषणाचा भांडाफोड करायला सुरुवात केली। मोदींनी लोकांना काय सांगितलं, शक्य होईल तितकं वर्क फ्रॉम होम करा। कोविड काळामध्ये अनेकांनी घरी बसून काम केलंय, त्यामुळे पेट्रोल डिझेलची बचत कमी झाली, ट्रॅफिक कमी झालं, त्यामुळे देशातील सर्व जनतेने आता पुन्हा तसंच करा। इथे राहुल गांधींनी मोदीच्या भाषणाची पूर्ण चिरफाड केली। राहुल गांधी स्पष्टपणे म्हणाले, जर बचत देशासाठी इतकी महत्त्वाची होती तर आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपने कोटी रुपयांचा प्रचार का केला? मोदींचे मोठे मोठे रोड शो, मोठे मोठे नेत्यांचे हेलिकॉप्टर, मोठ्या मोठ्या सभा, विमान प्रवास, यामध्ये लाखो लिटर पेट्रोल डिझेलचा वापर झालाय आणि त्यामध्ये हे मोदी सरकार सामान्य जनतेला सांगते, तुम्ही पेट्रोल डिझेल कमी वापरा, म्हणजे पेट्रोल डिझेलची बचत होईल। जे नियम मोदी सरकार जनतेवरती लागू करते, अगोदर ते नियम त्यांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या मंत्र्यांसाठी लागू करावं। मोदींनी स्वतःनी हेलिकॉप्टरने फिरू नये, मंत्र्यांनी देखील गाडीने फिरू नये। आता या ठिकाणी राहुल गांधी कोणतंही राजकारण करताना दिसत नाही। त्यांनी सामान्य जनतेचा प्रश्न उभा केलाय, कारण की सामान्य माणूस अगोदरच महागाईने त्रस्त आहे। सिलेंडर किती महाग झालेत, पेट्रोल महाग झाले, तेलाच्या किमती वाढल्यात, बेरोजगारी दिवसांदिवस वाढत चालली आणि आता हे सरकार सामान्य जनतेला काटकसर करायला सांगतंय। पुढे राहुल गांधी म्हणाले, यांना देश चालवता येत नाही, हे लोकांवरती जबाबदारी टाकत आहे। एवढंच नाही तर राहुल गांधींनी फडणवीसांनाही उत्तर दिलंय। अगोदर मोदी काय म्हटले ते समजून घेऊ। मोदीने दुसरा मुद्दा सांगितला, 1 वर्षभर कोणीही सोने खरेदी करू नका। पण सोनं हा कित्येक कुटुंबासाठी फक्त एक दागिना नाही, ते एक बचत आहे। काही आईवडिलांच्या लग्नांचं स्वप्न आहे आणि अचानक मोदी म्हणतात सोनं खरेदी करू नका। याच्यावरती देखील राहुल गांधींनी उत्तर दिलंय। ते म्हणाले, जर गेल्या 2 महिन्यापासून संकट सुरू होतं तर इकडे दुसरीकडे लग्नाचं सीझन देखील सुरू होतं। लोकांनी त्या लग्नासाठी अगोदरच तयारी केलेली आहे, त्यांना सोनं खरेदी करायचं आहे आणि आता मोदी म्हणतायत सोनं खरेदी करू नका। इथे राहुल गांधींनी स्पष्टपणे सरकारच्या प्लॅनिंगबद्दल विचारलं। जर तुम्हाला माहिती होतं देशावरती संकट आहे, मग 2 महिने अगोदरच का सांगितलं नाही, लोकसभेत का सांगितलं नाही? कारण की देशामध्ये कोणतीही आर्थिक अडचण आली तर त्याबद्दल चर्चा होते, विरोधी पक्षनेत्यांना सांगितलं जातं। हे सरकार कोणतंही पत्रकार परिषद घेत नाही, फक्त भाषणामधून लोकांना पॅनिक करून देत आहे। आता इथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मैदानात उतरले। त्यांनी नरेंद्र मोदी यांची बाजू घेतली, पण त्यांनाही राहुल गांधींनी चांगलंच उत्तर दिलंय। अगोदर फडणवीस काय म्हणाले होते सर्वांना आठवतंय, ज्यावेळेस मोदींनी लॉकडाऊनची भाषा केली होती त्यावेळेस म्हणाले, कोणीही खोट्या अफवा पसरू नये, भारतावरती कोणतंही संकट नाही, भारतावरती कोणतीही आर्थिक अडचण नाही, त्यामुळे लोकांना टेन्शन घेण्याची गरज नाही। आणि आत्ता मोदी जेव्हा आपल्या भाषणामधून सांगतायत
तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस म्हणतायत परिस्थिती फार गंभीर झालेली आहे. काही देशांमध्ये पेट्रोल तर 350 रुपये लिटर झालंय. अनेक देशामधील इंधन संपलंय. तेथील लोकांना पेट्रोल डिझेल मिळत नाही. पण आपल्या भारतामध्ये फक्त मोदीमुळे लोकांना सर्व काही मिळतंय. पण इथेही राहुल गांधींनी फडणवीसांना सोडलं नाही. इथे ते स्पष्टपणे फडणवीसांना म्हणाले, जर तुमचं सरकार इतकं सक्षम आहे तर लोकांवरती निर्बंध का लावतायत? लोकांना इतक्या कठोर सूचना का दिल्या जातात? अगोदर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतायत सर्व नियंत्रणात आहे, पण आता म्हणतायत परिस्थिती खूप बिकट आहे. म्हणजे इथे मुख्यमंत्री एका शब्दावरती ठाम राहत नाहीत. सारखे सारखे आपले स्टेटमेंट बदलतायत. दुसरीकडे सामान्य जनतेला सांगितलं जातंय तुम्ही कुठेही फिरायला जाऊ नका, पेट्रोल वापरू नका, सोनं खरेदी करू नका. मग साहजिकच आहे सर्वसामान्य माणूस पूर्णपणे गोंधळून जातो. मग नेमकं खरं काय? परिस्थिती नियंत्रणात आहे की परिस्थिती हाताबाहेर गेली आहे? राहुल गांधी इथे स्पष्टपणे म्हणाले, मोदी आपल्या भाषणामधून लोकांना पॅनिक करून देतात आणि त्यानंतर त्यांची सत्ता ज्या ज्या राज्यांमध्ये त्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं जातं तुम्ही लोकांना घाबरून द्या, लोकांवरती निर्बंध लावा, म्हणजे लोक पेट्रोल डिझेल कमी वापरतील. ते म्हणाले मोदी सरकारने निवडणुकीच्या वेळेस एवढा प्रचार केला, एवढे पैसे खर्च केले, त्यावेळेस सरकारने कोणत्या गोष्टीचा त्याग केला नाही, पण सर्वसामान्य जनतेला त्याग करायला सांगतायत. त्यांनी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, जर मोदी म्हणतायत देशभक्ती इतकी महत्त्वाची आहे तर सरकारने स्वतः कमी खर्च करायला हवा. आमदार खासदारांचे पगार देखील थोडे कमी करायला हवे. सामान्य जनतेला हे सरकार काटकसर करायला सांगतंय. स्वतः मात्र लक्झरी कारमध्ये फिरायचं, हेलिकॉप्टरमध्ये फिरायचं, बाहेर परदेशामध्ये दौरे करायचे, त्यांच्या खासदारांना आमदारांना मोठ्या मोठ्या निधी द्यायचं. इथे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले राहुल गांधींना काहीच समजत नाही, त्यांना देश कसं चालवायचं हे माहिती नाही, ते उगाच स्टेटमेंट देत आहे. यावरती राहुल गांधींनी फडणवीसांना स्पष्ट शब्दात सांगितलं, तुम्ही फक्त लोकांना खोट्या थापा मारतायत, अगोदरपासून हेच करत आलायत. आज एक बोलणार, उद्या एक बोलणार. कोणत्याही देशावरती आर्थिक संकट अचानक येत नाही आणि इथंही तेच झाले. जेव्हा मोदी, अमित शहा आणि भाजपचे इतर कार्यकर्ते प्रचार करत होते, निवडणुकांमध्ये सभा घेत होते, तेव्हा त्यांना महागाईबद्दल आठवलं नाही, तेव्हा त्यांना भारतावरती आर्थिक संकट आलं हे आठवलं नाही. निवडणुका संपल्या, निकाल लागले आणि आता हा मुद्दा बाहेर काढलाय. मोदी प्रत्येक वेळी भाषणामधून लोकांना भावनिक करतात, देशभक्ती हा शब्द वापरतात. पेट्रोल वाचवा म्हणजे देशभक्ती, सोने खरेदी करू नका म्हणजे देशभक्ती, विदेशी प्रवास टाळा म्हणजे देशभक्ती. म्हणजे हे सरकार काहीतरी लपवतंय किंवा जाणून बुजून लोकांना पॅनिक करतंय किंवा येणाऱ्या काही महिन्यामध्ये महागाई प्रचंड वाढणार आहे. त्यासाठी भारताचे पंतप्रधानांनी केलेलं हे भाषण. पण राहुल गांधींनी मोदीच्या भाषणाची चिरफाड करत लोकांसमोर सत्य मांडलंय.